सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. कर्जत तालुक्यातील हालिवली परिसरात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झालेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. खड्ड्यांमुळे प्रवाशांची कसरत. हालिवली परिसरात रस्त्यांवर सध्या मोठमोठे खड्डे पडलेत. पावसाचं पाणी आणि खड्ड्यांमध्ये साचल्यामुळं आणि पादचाऱ्यांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे अत्यंत धोकादायक ठरत असून रोज लहान मोठे अपघात घडत आहेत. दैनंदिन वाहतुकीवरही याचा प्रचंड विपरीत परिणाम झालाय. दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव. रस्त्यांसोबतच कचऱ्याची समस्याही बिकट झाली आहे. परिसरातील मोकळ्या जागांवर प्लास्टिक, कागद आणि घरगुती घनकचरा उघड्यावर फेकला जातोय. कचऱ्याचे ढीग साचल्यानं परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. पावसाच्या पाण्यात हा कचरा वाहून जात असल्यानं आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. स्वच्छ परिसर आणि सुरक्षित रस्ते हा आमचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनानं केवळ पाहणीचं नाटक न करता प्रत्यक्ष काम सुरू करावं. खड्ड्यांची डागडुजी, नियमित कचरा संकलन आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनानं या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. आम्ही ज्या ठिकाणी राहतोय त्या गावाचं नाव ग्रामपंचायत हालिवली या ठिकाणी आम्ही राहतोय. हालिवली ग्रामपंचायतमध्ये राहताना आम्ही 10-15 वर्षापासून ह्या जे कारण आहे इथे राहण्याचं, हे आता आम्हाला असं वाटतं की आम्ही चूक केलेली इथे राहतोय. आणि ह्या चूक काय आहे, कारण की इथं येणार जो कचरा आहे, घनकचऱ्याची व्यवस्थापन नाहीये, पाण्याची विल्हेवाट नाहीये. त्याच्यानंतर इथं जो ड्रेनेज आहे तो ड्रेनेज दरवेळीच हा ओव्हरफ्लो होतो. ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे पाणी साचतं त्या ठिकाणी कंटिन्यू आपल्या इथं जे डास, मच्छर होतात, त्यामुळे लोक आजारी पडतात. लहान मुलं कंटिन्यू आजारी पडल्यामुळं त्यांचं आरोग्याचं नुकसान होताना दिसतंय. आम्हाला या सगळ्या प्रश्नांचं एक उत्तर हवं आहे. जे तत्काळ सरकार आहे, इथले जे नेते मंडळी, त्यांनी कसं काम करावं याची आम्हाला जर माहिती द्यावं लागत असेल, याचं जर शिकवण द्यावं लागत असेल, आम्हाला त्याचं खूप हे दुर्दैव आहे की आम्ही इथे राहतो आणि त्याचा आम्हाला काहीच फायदा होत नाहीये. तर सगळ्यांनी याकडे जरा जाणीवपूर्वक जातीनं लक्ष घालावं. इथले ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी इथं तत्काळ इथं लक्ष घालून इथला रस्ता, पाणी आणि कचऱ्याची विल्हेवाट हे करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सगळ्यांना निवेदन देतोय. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.